नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण क्लास 6 मराठीचा 8वा लेसन आहे आपला चांदोबाच पत्र बघतोय. मित्रांनो, समजा तुम्ही एखाद्या जवळचा मित्र असेल आणि किंवा एखादी जवळची व्यक्ती असेल आणि त्यांना तुम्हाला काहीतरी सांगायचं असेल, खूप छान आपल्याला शेअर करायचं असेल आणि त्यावेळेला तुम्ही इमॅजिन करा की नेटवर्क नाही, मोबाईल नाही, तुमचा व्हॉट्सअप सुद्धा नाही. मग तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट कसं करणार? तर आधीच्या काळी अशाच प्रकारे कॉन्टॅक्ट केला जायचा आणि ते कशामुळे होतं? पत्रलेखनामुळे. तर मित्रांनो, या लेसनमध्ये आपण पत्र कसं लिहायचं, त्याच्यातल्या इम्पॉर्टंट गोष्टी कोणत्या असतात ते सगळं डिटेलमध्ये शिकणार आहोत आणि खूप छान इंटरेस्टिंग लेसन आहे चांदोबाच पत्र. तर चला लेसनला सुरुवात करूया. आता इथे तुम्हाला समोरच्या पिक्चरमध्ये एक मुलगी दिसते आहे. आता हिचं नाव काय आहे? ही आहे वंदना. आता वंदना हिला पत्र लिहायचं आहे आणि ते कोणाला लिहायचं आहे? चांदोमामाला लिहायचं आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आता तिथे लिहिण्यासाठी तिच्याजवळ काही नेटवर्क नाही, काही नाही, म्हणून ती पत्र लिहिते आणि पत्रामध्ये काय लिहिते ती? प्रिय चांदोमामा, सप्रेम नमस्कार. मामा, तुला पत्र लिहावं असं कितीतरी दिवसापासून मला सारखं वाटत होतं, पण जमलंच नाही. आज मात्र तुला पत्र पाठवायचंच असं ठरवून लिहायला बसले आहे. तर ती म्हणते, खूप दिवस झाले मी विचार करत होते की तुला पत्र पाठवायचं, पण वेळच माझं मॅनेज नव्हता होत. पण आज ना मी पत्र लिहायला बसलेच आहे. अक्षरशः लक्षावधी किलोमीटर अंतरावरून या पत्रातून मी तुझ्याशी बोलत आहे. मग आता काय, अंतर आपलं काय खूप जवळचं आहे का? नाही. तर आता आपलं अंतर किती आहे? लक्षावधी किलोमीटर आहे. काही जवळ आहे का चंद्र आपल्यापासून? तर तो खूप दूर आहे आणि त्याच्याशी बोलायचं आहे आणि त्याला पत्र पाठवायचं आहे. तर ते अंतर तर खूप लांबचं आहे. तू इतक्या दूर असलास ना तरी आम्हाला नेहमी जवळच वाटत आला आहेस. पृथ्वीवरच्या आम्हा सर्व मुलांचा आवडता मामा आहेस तू. आता आपल्याला माहित नाही का, आपण लहान मुलांना काही रडत असले, काही असले की लगेच चांदू मामाकडे आपण बोट दाखवतो आणि हे बघ, हा चांदू मामा आहे. आणि त्याच्याकडे ते रात्रीच्या प्रकाशामध्ये ते पूर्ण चंद्र बघितल्यानंतर सगळ्या मुलांना खूप छान वाटतं. आणि म्हणून ही वंदना काय म्हणते की तू कितीही दूर असला तरी तू आम्हाला नेहमी जवळचाच वाटला. आणि आमच्या सगळ्या, म्हणजे माझा एकटीचाच नाही तर आम्ही जे पृथ्वीवरची जितकी सारी लहान लहान मुलं आहे त्या सगळ्यांचा आवडता मामा कोण आहे? तूच आहेस बरं का. आता पुढे काय दिलेलं आहे? लहानपणी आम्ही तुझ्याजवळ टोपी मागत फिरायचो. आज नाही उद्या या असं तो म्हणायचाच आणि तो उद्या कधी यायचाच नाही. मग आता आम्ही नेहमी तुला म्हणायचो, तुझ्याकडे हट्ट करायचो, तू आम्हाला भेटायला ये, आज ये, उद्या ये, परवा ये. आम्ही तुला रोज रोज अशी विनवणी करायचो, पण तू काय करायचा? तू कधी यायचाच नाही. मग आता इथे बघा काय दिलं? जेवताना तुझ्या तूप वाटीत तूप वाटीत माशी पडायची आणि तू उपाशी राहायचा. आता याचा संदर्भ तुम्हाला लागणार नाही, पण जेव्हा आम्ही लहान होतो ना तेव्हा बालगीतं होते आमच्या वेळेला. तर बालगीतांमध्ये एक कविता होती, बालगीत होतं की चांदोमा चांदोमा भागलास का, निंबोणीच्या झाडामागे लपलास का, लिंबोणीचं झाड करवंदी, मामाचा वाडा चिरवंदी, मामाच्या वाड्यात येशील का, तूप पोळी खाशील का, तुपात पडली माशी, चांदोबा राहिला उपाशी. अशा प्रकारचं एक छोटंसं बालगीत होतं. मग त्या बालगीतातला हा एक संदर्भ की त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, ही वंदना काय म्हणते की जेवताना तुझ्या तूप वाटीमध्ये जेव्हा माशी पडायची आणि तू कसा राहायचा? नेहमी उपाशीच राहून जायचा. त्यावेळेला मात्र आम्हाला खूप वाईट वाटायचं हां. आणि बघा, आताच मी सांगितलं, निंबोणीच्या झाडाआड तू लपायचास ना, त्यावेळी तुला हुडकून काढण्यासाठी फार मज्जा यायची. आम्हाला मजा यायची, तू निंबोणीच्या झाडाकडून आम्हाला बघत राहायचा. आणि लपाछपीचा गेम कसा राहतो की जेव्हा आपण लपंडाव जसा खेळतो की एक दुसऱ्याला शोधत राहायचं, त्यावेळेला त्याचप्रमाणे तू जसं निंबोणीच्या झाडामागे जाऊन लपलास की आम्ही तुला शोधत राहायचो की इकडनं दिसतो का तू, तिकडनं दिसतो का, असा आपल्यामध्ये छान असा गेम चालू राहायचा. तू सापडलास की आम्हाला किती आनंद व्हायचास म्हणून सांगू. आणि मामा, त्या लिंबोणीच्या झाडावरून किती छान दिसायचास रे तू. आता ती वंदना काय म्हणते, आम्हाला खूप मज्जा यायची तुला शोधण्यामध्ये. आणि जेव्हा निंबोणीच्या झाडामागून निंबोणीच्या झाडाच्या आडून तू आम्हाला दिसला की तू तिथून खूप सुंदर दिसायचास. असं ही कोण म्हणते? वंदना म्हणते.
ती काय म्हणते, पौर्णिमेच्या रात्रीचं तुझं मोहक रूप काय वर्णावं. अरे पौर्णिमेच्या रात्री तू इतका सुंदर दिसतो. तुझा जेव्हा आपण पौर्णिमा असते तर तेव्हा एवढा मोठा पूर्ण चंद्र जेव्हा आपल्याला आकाशात दिसतो तेव्हा सगळ्यांचं मन भारावून जातं. आणि तेव्हा ही वंदना काय म्हणते की तू खूप सुंदर दिसतोस. तुझं चांदणं पृथ्वीवर पडलं की समुद्राला भरती येते ना. मग आणखी तुझ्या या पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा म्हणजे पौर्णिमा अमावस्या असली की काय होते की पृथ्वीवर भरती ओटी येत असते. या आपल्या पृथ्वीवर भरती ओटी येण्याचं कारण काय आहे. चंद्राचं परिवलन आहे. चंद्र आपल्या पृथ्वीभोवती फिरतो ते कारण आहे. आणि त्याच्याचमुळे ती वंदना म्हणते की तुझ्यामुळेच तर आमच्या पृथ्वीवर आमच्या समुद्राला भरती येते की नाही. त्याचप्रमाणे त्या रात्री सगळे सृष्टीचं शोभायमान होते. रानवन आनंदाने डोलू लागतात. नद्या नाले सरोवर उल्हासानं खिदळू लागतात. मुला मुलींनाच नव्हे तर इथल्या प्रत्येकाला तू मनापासून आवडतोस. मग काय होते की जेव्हा पूर्ण चंद्र येतो, जेव्हा पौर्णिमेच्या रात्री तू इतका सुंदर दिसतोस की नाही, सगळी पृथ्वी आपली अशी जी आधी अंधारमय झालेली असते तुझ्या प्रकाशाने ही प्रकाशमान होते. सगळीकडे सुंदर वातावरण असतं आणि आनंदाचं वातावरण असतं. म्हणजे आम्हाला लहानांनाच मुलांनाच आवडत नाही तर इथे प्रत्येकाला तू सगळ्यांना मनापासून आवडत असतो. सगळ्यांच्याच जवळचाच वाटतोस. आम्ही माणसं तुझ्या मोहात पडली हे काही खोटं नाही. म्हणून तर इथल्या माणसाने तुझ्यावर येण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली. त्यासाठी त्यानं निराळे यानं तयार केली. मग आता नेहमीच आपल्या पृथ्वीवरच्या माणसांना तुझी उत्सुकता नेहमीच वाटत आली आहे बरं का. नेहमीच त्यांना तुझं आकर्षण वाटत आलंय. मग तुला भेटावं, तुला जवळून बघावं ही जी कल्पना माणसामध्ये होती त्याच्यासाठीच माणसांनी काय केलं की आपले प्रयत्न केले, आपले वेगवेगळे प्रयोग केले आणि त्याच्यासाठी त्यांनी वेगवेगळी अशी यानं तयार केली आणि त्यात बसून तो अंतराळामध्ये आला आणि त्या यानामध्ये बसून तो अंतराळामध्ये आलेला आहे. मग भीर भीरला, इथे काय आहे भीर भीरला आणि तुझ्याकडे येण्याचा मार्ग त्याने शोधला आणि एक दिवस अपोलो नावाच्या यानातून काय आहे पोहोचलाच की तुझ्यापर्यंत. मग आता काय आहे, माणसांनी आधी खूप प्रयत्न केले की आपण चंद्रापर्यंत कसं काय पोहोचू शकू. त्यांनी वेगवेगळे मार्ग शोधून काढले. पण एक दिवस काय झालं की अपोलो नावाचं एक यान तयार करण्यात आलं आणि त्याच्यामध्ये बसून माणसांनी पहिली झेप ही चंद्राकडे घेतली. आणि त्या यानात नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन होते. आता कोण बसलं होतं त्या फर्स्ट म्हणजे आपल्याला माहिती आहे चंद्रावर आपण विज्ञानामध्ये शिकलेलं आहे की चंद्रावर पहिलं पाऊल टाकणारं कोण होतं, नील आर्मस्ट्रॉंग हे होते. म्हणून त्यात कोण आलं होतं अपोलो नावाच्या यानामध्ये, नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन हे होते. तुला भेटले की नाही खरं सांग हा चंदू मामा. त्यावेळी तुला काय वाटलं रे. पृथ्वीची मुलं भेटली म्हणून आनंद झाला असेल ना तुला. म्हणजे आता ती त्याला प्रश्न विचारते चंद्राला. म्हणते की आमच्याकडून जेव्हा पहिल्यांदा तू माणसाला आमच्या जवळून इतक्या प्रत्यक्ष पाहिलं तेव्हा तुला खूप आनंद झाला असेल नाही का. आपल्या इथे नाही का कोणी पाहुणे आले की आपल्याला खूप मज्जा येते, आनंद होतो. त्याचप्रमाणे तुला सुद्धा आनंद झाला असेल आहे ना. तर ती त्याला प्रश्न विचारते आहे. कोण, वंदना. आता ही काय म्हणते आहे, आता तुझ्यावरून ते आमच्याशी बोलले, तुझी भेट झाली म्हणून त्यांना आनंद झाला होता आणि त्यांचं बोलणं ऐकलं आणि तुला भेटण्याचा आम्हाला आनंद झाला. म्हणजे खरंच आम्हाला खूप आनंद झाला रे तुला भेटल्यानंतर. आम्ही प्रत्यक्ष येऊन तुला भेटू नाही शकलो पण जेव्हा नील आर्मस्ट्रॉंग आणि एडविन ऑल्ड्रिन यांनी प्रत्यक्ष तुझ्या जवळ येऊन तिथून आमच्याशी जेव्हा बोलले तेव्हा आम्हाला पण खूप आनंद झाला होता आणि खरंच आपण भेटलो याचा पण आनंद झाला. चांदो मामा, पृथ्वीवर देखील आनंद आहे रे, मौजच मौज आहे. मग येशील ना तू आमच्याकडे या पृथ्वीवर. आता ही वंदना काय करते आहे, इथे प्रश्न विचारते आहे की तू आमच्याकडे येशील ना. आता ही कोण आहे, तुझी भाची वंदना. आता इथे आपण हा जो इंटरेस्टिंग लेसन बघितला तर या लेटरमध्ये आपल्याला लक्षात आलं की आपण पत्र कसं पाठवायचं, पत्र लिहिताना आपला मायना कसा असावा, आपण कशा प्रकारे आपल्या पत्राला मनोरंजक आणि आकर्षक बनवावं आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी असतात हे सगळं आपल्याला इथे शिकायला मिळालेलं आहे. पण याच्यासाठी आपण लेटर रायटिंगचा एक फॉर्मॅट बघणार आहोत
आणि तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत थँक्यू.